श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, वृषभ राशीच्या 2026च्या राशी भविष्यावरील या विशेष व्हिडिओमध्ये आपण आरोग्य, शिक्षण, व्यवसाय, करिअर, आर्थिक, प्रेम, वैवाहिक जीवन, कौटुंबिक जीवन आणि इतर क्षेत्रामध्ये वृषभ राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष कसे जाईल ते जाणून घेऊया. शिवाय 2026मध्ये सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी ग्रहांच्या संक्रमणावर आधारित काही सोपे उपाय देखील आपण देणार आहोत. तर चला या राशी भविष्याला सुरुवात करूया आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी 2026चे राशी भविष्य काय आहे ते जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वृषभ राशीचे आरोग्य. वृषभ राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने सरासरीपेक्षा चांगले राहील. तसेच जर काळजी घेतली तर आरोग्य अनुकूल राहू शकते. 2 जूनपर्यंत तुमच्या घरात गुरुचे भ्रमण तुमच्यासाठी पूर्णपणे सकारात्मक मानले जाते. दरम्यान 2 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत गुरु 3ऱ्या घरात असेल. ही स्थिती तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ शकते किंवा देऊ शकत नाही, परंतु लाभ घराच्या स्वामीचे उच्च स्थान कोणतेही नकारात्मक परिणाम टाळेल. 8व्या घराच्या स्वामीचे उच्च स्थान सूचित करते की जर तुम्ही योग्य व्यायाम, ध्यान इत्यादींचा सराव करत राहिलात तर तुमचे आरोग्य सामान्यतः अनुकूल राहील. 31 ऑक्टोबर नंतर गुरु कदाचित साथ देणार नाही, तसेच त्यामुळे तुम्हाला कोणत्याही आरोग्य समस्या उद्भवणार नाहीत. या काळात गुरु तटस्थ राहू शकतो. केतूच्या संक्रमणाबद्दल त्याच्यात तुमच्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही असे दिसते. तसेच जर तुम्हाला आधीच हृदय किंवा छातीच्या समस्या असतील तर तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. वृषभ राशीच्या 2026च्या कुंडलीनुसार पहिल्या भावात शनीचे तृतीय दृष्टिकोन असल्याने तुम्हाला किरकोळ आरोग्य समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. त्यामुळे तुम्हाला आळस, थकवा आणि कधीकधी शरीरदुखीचा अनुभव येऊ शकतो. म्हणून योग आणि व्यायामाचा अवलंब करणे फायदेशीर ठरेल. एकंदरीत यावर्षी तुमचे आरोग्य चांगले राहण्याची शक्यता आहे. कोणत्याही मोठ्या समस्या अपेक्षित नाहीत. वृषभ राशीच्या 2026च्या कुंडलीनुसार तुमच्या राशीचे तुमच्या 6व्या भावावरही राज्य आहे. शुक्र या दोन्ही भावावर राज्य करतो आणि त्यामुळे तुमचे भ्रमण तुमच्यासाठी बहुतेक अनुकूल असेल. त्यामुळे शुक्र कोणत्याही आरोग्य समस्या निर्माण करणार नाही आणि गुरु देखील सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त परिणाम देऊ शकतो. तसेच केतू आणि शनीची स्थिती लक्षात घेऊ संतुलित आहार घेऊन आणि योग आणि व्यायाम करून तुम्ही निरोगी जीवनाचा आनंद घेऊ शकता. वृषभ राशीचे शैक्षणिक जीवन. 2026 हे वृषभ राशीच्या लोकांसाठी शिक्षणाच्या बाबतीत बरेच अनुकूल राहील. उच्च शिक्षणाचा ग्रह गुरु वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जूनपर्यंत तुमच्या 2ऱ्या भावात असेल. परिणामी तुमच्या सभोवतालचे वातावरण अनुकूल असेल आणि परिणामी तुम्ही कमी प्रयत्नात तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकाल. शिवाय तुम्हाला चांगले निकाल मिळतील. वृषभ राशी 2026 नुसार उच्च शिक्षणाचा ग्रह जो तुमच्या नफ्यावर आणि 8व्या भावावर देखील राज्य करतो, तो 2 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत 3ऱ्या भावात उच्च स्थानावर राहील. ही स्थिती देखील अनुकूल मानली जाऊ शकते. भाग्यघरातील त्याची दृष्टी शिक्षण क्षेत्रात उपयुक्त ठरेल. संशोधनात गुंतलेल्या विद्यार्थ्यांना गुरुच्या आशीर्वादामुळे खूप चांगले परिणाम दिसण्याची शक्यता आहे. 31 ऑक्टोबरचा काळ सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेषतः अनुकूल राहील. कायदा आणि पर्यटनाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही 2 जून ते 31 ऑक्टोबर हा काळ प्रवासात गुंतलेल्यांसाठी विशेषतः अनुकूल वाटेल. वृषभ राशी 2026 नुसार बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी सरासरीपेक्षा चांगले असू शकते. गुरुची स्थिती देखील बरीच अनुकूल असेल. तसेच शनी, राहू आणि केतूच्या संक्रमणाचा विचार करता जर तुम्ही तर्कशुद्ध राहण्याचा आणि तुमच्या विषयावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला यश मिळू शकते. एकंदरीत 2026 हे वर्ष वृषभ राशीसाठी शिक्षणासाठी चांगले राहील. म्हणून कठोर परिश्रम करून तुम्ही नशीब आणि कर्मावर अवलंबून राहून चांगले परिणाम मिळवू शकता. वृषभ राशीचे व्यवसाय. वृषभ राशी 2026 नुसार 2026 हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी व्यवसायात मिश्र फलदायी ठरेल. तसेच जर तुम्ही सावधगिरीने पुढे गेलात तर तुम्ही सरासरी निकालांना उत्कृष्ट बनवू शकता. तुमच्या कर्मघराचा स्वामी भावात असेल, जो खूप चांगला मानला जातो. त्यामुळे तुमच्या कठोर परिश्रमाच्या अनुरूप चांगला नफा मिळू शकतो. वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जूनपर्यंत गुरु तुमच्या कर्मभावावर देखील दृष्टी ठेवेल, जो शुभ मानला जातो. दरम्यान 2 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत गुरु तुमच्या भावावर दृष्टी ठेवेल आणि परिणामी तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ इच्छित असेल. विशेषतः भावाचा स्वामी भावावर दृष्टी ठेवल्याने गुरु तुम्हाला चांगले परिणाम देऊ इच्छित असेल. परिणामी या राशीच्या लोकांना व्यवसायाशी संबंधित प्रयत्नांमधून लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे. बुधचे भ्रमण मोठ्या प्रमाणात तुमच्या बाजूने असेल. यावर्षी राहू आणि केतू संक्रमण व्यवसायाच्या दृष्टीने तुमच्यासाठी कमकुवत राहील. राहू आणि केतू 5 डिसेंबरपर्यंत तुमच्या कर्मभावावर प्रभाव पडतील. अशा परिस्थितीत या काळात तुम्ही जोखीम घेताना दिसू शकता, ज्यामुळे काही प्रकरणामध्ये नुकसान होऊ शकते. म्हणून व्यवसायाशी संबंधित कोणतीही नवीन गुंतवणूक सावधगिरीने करणे तुमच्यासाठी शहाणपणाचे ठरेल.
जरी तुम्ही एखाद्याला बराच काळ ओळखत असला तरी कोणताही नवीन उपक्रम हाती घेताना सावधगिरी बाळगा. अनुभवी लोकांची सल्लामसलत करा आणि नंतर निर्णय घ्या, कारण त्याचे परिणाम तुमच्या बाजूने असतील. वृषभ राशी 2026 नुसार यावर्षी गुरूचा प्रभाव तुमच्या नफ्यात किंवा कामाच्या ठिकाणी काही प्रमाणात राहील. ही स्थिती दर्शवते की अनुभवी वडीलधारी आणि जाणकार लोकांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्याने कोणतेही नुकसान टाळता येईल. एकूण 2026 मध्ये सावधगिरी बाळगून तुम्ही तुमचा व्यवसाय नवीन उंचीवर नेण्यास सक्षम असाल. वृषभ राशीचे करिअर. नोकरीच्या दृष्टिकोनातून 2026 हे वर्ष वृषभ राशीसाठी खूप अनुकूल असेल. वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जूनपर्यंत लाभघराचा स्वामी तुमच्या दुसऱ्या भावात असेल आणि तुमच्या 6व्या भावात दृष्टी ठेवेल. या परिस्थितीत तुमचे काम अनुकूल राहील आणि कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवणार नाहीत. वृषभ राशीच्या 2026च्या कुंडलीनुसार जून ते 31 ऑक्टोबर या काळात गुरूचा नोकरी क्षेत्रात थेट संबंध राहणार नाही. तसेच तुमच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत याची खात्री करेल. 31 ऑक्टोबर नंतर गुरूची स्थिती थोडी कमकुवत असली तरी तुम्ही त्यातून चांगले परिणाम मिळण्याची अपेक्षा करू शकता. 5 डिसेंबरपर्यंत 10व्या भावावर राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या बाबी टाळाव्या लागतील आणि तुमच्या स्वतःच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करावे लागेल. या काळात तुम्हाला इतरांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करावे लागेल आणि तुम्हाला सोपवलेल्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. वृषभ राशीच्या 2026च्या कुंडलीनुसार या काळात तुमच्या वरिष्ठांशी कधीकधी मतभेद होऊ शकतात. तुमचे बॉस किंवा तुमचे वरिष्ठ तुमच्याकडे संशयाने पाहण्याची शक्यता आहे, म्हणून तुमच्या प्रामाणिकपणाचा पुरावे असणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने तुम्हाला कोणत्याही अडचणी आल्या तरी तुम्ही तुमची प्रामाणिकता सिद्ध करू शकाल. तुम्ही तुमच्या विरोधकांनाही शांत करू शकाल. एकंदरीत नोकरी करणाऱ्यांना यावर्षी मोठ्या प्रमाणात अनुकूल परिणाम दिसतील. वृषभ राशीचे आर्थिक जीवन. वृषभ राशीच्या 2026च्या राशीनुसार 2026 हे वर्ष वृषभ राशीच्या आर्थिक जीवनासाठी चांगले राहील. वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जूनपर्यंत तुमच्या नफा घराचा स्वामी गुरु धनाच्या घरात असेल. ही स्थिती केवळ चांगली उत्पन्न दर्शवत नाही तर चांगली बचत करण्यास देखील मदत करेल. दरम्यान 2 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत नफा घराचा स्वामी उच्च स्थानावर असेल आणि नफा घराकडे पाहत असेल. परिणामी तुम्हाला चांगले उत्पन्न मिळवण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुम्हाला बचत करण्यासाठी थोडे अधिक कष्ट करावे लागू शकतात. 31 ऑक्टोबर नंतर गुरु तुम्हाला नफ्याच्या बाबतीत फारशी मदत करू शकणार नाही, परंतु शनीचा आशीर्वाद तुमच्यासोबत राहील. दुसरीकडे 5 डिसेंबर नंतर राहू तुमचे उत्पन्न वाढवण्यास देखील मदत करेल. या काळात बहुतेक ग्रह चांगले नफा मिळवण्याच्या दिशेने काम करतील. शिवाय वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात तुम्ही मोठ्या प्रमाणात बचत करण्यात यशस्वी व्हाल. एकंदरीत 2026 हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या चांगले राहील आणि थोडे प्रयत्न केल्यास तुम्ही चांगले बचत करू शकाल. वृषभ राशीचे प्रेम जीवन. 2026 हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी सरासरी राहील. तसेच तुमच्या 5व्या भावाचा अधिपती बुध तुमच्या प्रेम जीवनात कोणत्याही मोठ्या समस्या निर्माण करणार नाही. तसेच 5व्या भावावर शनीची दृष्टी दर्शवते की प्रेम संबंधांना हलके घेणे योग्य नाही. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर तुमच्या मर्यादेत तुमचे प्रेम व्यक्त करा. असे न केल्यास तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. शिवाय बदनामी किंवा बदनामीची भीती असू शकते. वृषभ राशी 2026 मध्ये असे म्हटले आहे की गुरुचे भ्रमण तुमच्या प्रेम जीवनासाठी अनुकूल किंवा नकारात्मक नसेल. तसेच यावर्षी शनी तुमच्या प्रेम जीवनात सरासरी परिणाम देऊ शकेल. विशेषतः जे खऱ्या मनाने आणि प्रामाणिकपणे प्रेम करतात त्यांच्यासाठी. त्याच वेळी जे कपट किंवा बनावट प्रेम गुंतलेले आहेत त्या नातेसंबंधामध्ये समस्या येऊ शकतात. लाभाच्या घरात शनीची उपस्थिती शुभ मानली जाते, तसेच त्याची बाजू अशुभ मानली जाते. वृषभ राशीच्या 2026च्या कुंडलीनुसार शनी हा सामान्यतः न्यायी ग्रह आहे, म्हणून प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसार मिळाले पाहिजे. सर्वसाधारणपणे खरे प्रेम करणाऱ्यांना निराशा होणार नाही. शुक्राचे प्रमाण देखील तुमच्या बाजूने असेल. एकंदरीत हे वर्ष 2026 तुमच्या प्रेम जीवनासाठी मिश्रित असू शकते. वृषभ राशीचे विवाह आणि वैवाहिक जीवन. वृषभ राशीच्या 2026च्या कुंडलीनुसार 2026 हे वर्ष विवाह योग्य आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना मदत करेल. वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जूनपर्यंत गुरु तुमच्या दुसऱ्या घरात असेल. परिणामी तुमचे कुटुंब वाढू शकते. ही स्थिती सूचित करते की लग्नानंतर तुमच्या कुटुंबात एक नवीन सदस्य येईल किंवा तुम्हाला एक नवीन कुटुंब मिळू शकेल. जर तुम्ही महिला असाल तर तुम्हाला एक नवीन कुटुंब मिळू शकते. दरम्यान या काळात वृषभ पुरुष लग्न करू शकतात. 2026 मध्ये 2 जून ते 31 ऑक्टोबर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल, कारण या काळात गुरु तुमच्या 7व्या भावात दृष्टी ठेवेल. यामुळे तुम्हाला लग्न करण्यास मदत होईल. परंतु 31 ऑक्टोबर नंतर त्याची स्थिती तुमच्यासाठी कमी अनुकूल राहण्याची शक्यता आहे. वैवाहिक दृष्टिकोनातून 2026च्या सुरुवातीपासून ते 31 ऑक्टोबरपर्यंतचा काळ खूप चांगला मानला जातो.
त्यानंतरचा काळ वैवाहिक जीवनासाठी सकारात्मक मानला जाऊ शकत नाही. एकूणच 2026 तुमच्या वैवाहिक जीवनासाठी सरासरीपेक्षा चांगले परिणाम आणू शकते. शिवाय ग्रहांच्या स्थितीनुसार वेळ खूप चांगली असू शकते. वृषभ राशीचे कौटुंबिक आणि घरगुती जीवन. वृषभ राशीच्या 2026च्या कुंडलीनुसार 2026 हे वर्ष वृषभ राशीच्या जातकांच्या कौटुंबिक जीवनासाठी चांगले राहील. विशेषतः वर्षाच्या सुरुवातीपासून ते 2 जूनपर्यंत दुसऱ्या घरात गुरुचे भ्रमण हे दर्शवते की कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद चांगला राहील आणि कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात. शिवाय कुटुंब आणि नातेवाईक काही विषयावर चर्चा करण्यासाठी, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि एकमेकांचा भले करण्याचा विचार करण्यासाठी एकत्र येऊ शकतात. 2 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत गुरु अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम आणणार नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्य त्यांच्या स्वतःच्या कामात व्यस्त असू शकतात. अशा प्रकारे कुटुंबातील सदस्य एकमेकांची काळजी करू शकत नाहीत, परंतु ते एकमेकांना त्रासही देणार नाही. तसेच 31 ऑक्टोबरनंतर गुरुच्या स्थितीमुळे तुम्हाला सामान्य कौटुंबिक वातावरण राखण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागू शकतात, कारण घरात तणाव कायम राहू शकतो, ज्यामुळे नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. हे सर्व असूनही बहुतेक वेळ अनुकूल राहील. एकंदरीत हे वर्ष कौटुंबिक जीवनात बरेच सकारात्मक परिणाम आणू शकते. याउलट 2026 हे वर्ष घरगुती जीवनासाठी खूप शुभ मानले जाऊ शकते. वृषभ राशीच्या 2026च्या राशीनुसार 31 ऑक्टोबरनंतर नातेसंबंधामध्ये काही तणाव निर्माण आणू शकतात. 31 ऑक्टोबरनंतर नातेसंबंधामध्ये काही तणाव कायम राहू शकतो. शिवाय 31 ऑक्टोबरनंतर तुम्हाला घरगुती वस्तू खरेदी करण्यात अधिक अडचणी येऊ शकतात. वृषभ राशीचे जमीन, इमारत, वाहन सुख. वृषभ राशीच्या 2026च्या राशीनुसार 2026 हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी जमीन आणि मालमत्तेशी संबंधित बाबीमध्ये सरासरी परिणाम आणू शकते. तसेच हे वर्ष त्यांच्या आर्थिक कल्याणाचे चांगले राहील आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. म्हणूनच वाहन किंवा नवीन जमीन खरेदी करण्यासाठी तुमचे पैसे गुंतवणे हा ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून चांगला नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर पैसे असणे जमीन, इमारती आणि वाहनाच्या प्राप्तीची हमी देत नाही. चौथ्या भावाचे आणि लाभाच्या घराचे आशीर्वाद देखील आवश्यक आहेत. या वर्षातील बहुतेक काळ तुम्हाला लाभाच्या घराचे आशीर्वाद मिळतील. तसेच 5 डिसेंबरपर्यंत चौथ्या भावावर राहू आणि केतूच्या प्रभावामुळे तुम्हाला जमीन, इमारती आणि वाहनाशी संबंधित बाबीमध्ये काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. म्हणूनच तुम्हाला या मालमत्ता मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागू शकते, किंवा जरी तुम्ही त्या मिळवल्या तरी तुम्हाला वाहन बिघाड, वादग्रस्त जमीन किंवा घर बांधण्यास समस्या यासारखे काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. वृषभ राशीच्या 2026च्या राशीनुसार 2026 हे वर्ष जमीन, इमारती आणि वाहनाशी संबंधित बाबीसाठी सरासरी किंवा थोडे कमकुवत असू शकते. तसेच खूप मेहनत घेतल्यास निकाल सुधारू शकतात. शिवाय तुम्ही या गोष्टी मिळवण्यात आणि जमीन, इमारती आणि वाहनाचे फायदे उपभोगण्यात यशस्वी व्हाल. वृषभ राशीसाठी उपाय. शरीराच्या वरच्या भागात चांदीचे आभूषण घाला. गुरुवारी मंदिरात पिवळे फळे दान करा. शक्य असल्यास अंधांना अन्नदान करा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.